मस्त आहे सगळे हाय हॅलो नमस्कार, मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या या ब्लॉगमध्ये. तर आज उशिरा ब्लॉग चालू केलेला आहे आणि सगळी कामं आवरलेली होती. म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करावी. काल पाऊस पडल्यामुळं एवढं असं छान वातावरण झालं आहे, म्हणजे ऊन कमी झाले आणि बरं वाटते जरा ऊन कमी झालं. त्याच्यामुळं तुम्हाला आता मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर हे बघा, छान असं वातावरण झालं आहे, ऊन नाही अजिबात. आभाळ आल्यामुळं ना जरा बरं वाटतंय. आणि आता आम्ही जाणार, आता कामं उरकलेत. म्हटलं आता डीमार्टला जायचं होतं. मग डीमार्टला जायचं म्हटल्यावर आठवण आली की चला तुमच्यासोबत थोडासा ब्लॉग शेअर करावा. आता ब्लॉग आपल्या चॅनलवर येतीलच, कंटिन्यू येतील, म्हणजे आता गॅप पडणार नाही शक्यतो. तर चला आता मी उरकते आणि नंतर तुमच्यासोबत शेअर करते. तर चला डीमार्टसाठी रेडी झालेली आहे मी आणि उशीर झाला आहे भरपूर आता, पण ऊन नसल्यामुळं काही वाटत नाही. म्हटलं चला आज डीमार्टमध्ये ना किराणा भरायचा होता आणि आदर्श आणि मी दोघंजण आम्ही किराणा भरायला चाललेलो आहे. कारण की त्याला घेतल्याशिवाय मी जातच नाही, कारण की मला एकटीला म्हटलं की ओव्हरलोड होतं बॅग्स वगैरे उचलायला. त्याच्यामुळं आदर्श आणि मी आम्ही दोघं मिळून डीमार्टला तर जाणार आहे. चला तिथं जर व्हिडिओ शूट करून देत असतील तर नक्कीच मी तुम्हाला थोडंफार इथं शेअर करेलच. तर उन्हाळा असल्यामुळं असा ड्रेस मी वेअर केलेला आहे. बरं पडतं उन्हाळा असलं की थोडं वन पीस घालायला, गरम जास्त होत नाही त्याच्यामुळं. तर चला, इकडे खिचडी केलेली होती, आज होता शनिवार त्याच्यामुळं आता मुलांना हीच खिचडी आहे. आणि तुम्हाला आता मुलांचा कालवा ऐकू येत असेल, सुट्ट्या असल्यामुळं ना मुलं खाली मॅच खेळते. आदर्श तर खाली बघा क्रिकेट खेळायला गेलेला आहे. हे बघा रेड टी शर्टवाला, त्याला आवाज दिला मी आता चल म्हणून डीमार्टला, तर त्याचा काय खेळ काही संपत नाही आहे. हे गावाकडचे आंबे आहेत बघा, आमच्या सासरकडील शेतातील. काही केशर आहे आणि काही चोकून खायचे आहेत आपले. हा केशर आहे, मस्त आहेत, सगळे पिकलेत आता. ते आता एका बॉक्समध्ये भरून ठेवते मी. आदर्शला आवाज दिला होता, तर तो येईपर्यंत म्हटलं हे काम उरकून घ्यावं. तर हे आमच्या शेतातले आंबे आहेत. ह्या वर्षी ना आम्हाला खरंच खूप आंबे खायला भेटले. दरवर्षी ना नवीन झाडं असल्यामुळं थोडेच आंबे मिळत होते, पण यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे आंबे आम्हाला खायला मिळाले. तर काही केसर होता बघा, आणि एक छोटेसा ना गावरान आंबा म्हणतो ना, तो देखील याच्यामध्ये होता. आणि दुसरा एक वेगळाच होता, त्याची जात काही माहिती नाही आहे, पण 2-3 प्रकारचे आंबे आम्हाला ना ह्यावेळेस गावाकडून आले होते. आणि भरपूर सारे आंबे आम्हाला अजून होते, ते संपले, आता एवढेच राहिलेले होते. भरपूर सारे आंबे ना यावर्षी आम्हाला खायला मिळाले. तर घरचे आंबे असले तर मनसोक्त खाताही येतं, आणि वर्षातून एकदाच आंब्याचा सीझन असतो त्यामुळं ना. आणि आंबा हा प्रकार सगळ्यांनाच आवडतो. कोणाकोणाला आंबा आवडतो ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर बॉक्स भरून ठेवला आणि म्हणलं आदर्शेपर्यंत हे काम निपटून टाकलं आणि त्यानंतर मग लगेच डीमार्टला निघालो. तो आला होता, तो फ्रेश झाला आणि नंतर मग गाडीनेच मी जाते. अहो आमचे काही येत नाहीत, कधीतरीच येतात. जर आदर्शची एक्झाम वगैरे असेल तरच ते डीमार्टला येतात, नाहीतर अदरवाईज ते येतच नाहीत. हे काम आमच्याकडेच असतं. आणि मग मी निघाले डीमार्टला. डीमार्टला चाललो आहे आता. तर डीमार्टला गेलं की किराणासोबत ना बाकीच्या ज्या वस्तू आपल्या घरात नाहीत ना ते सुद्धा मिळल्या जातात. तर इथे किराणा वगैरे अगोदर भरून घेतला, जे काय असेल ते तांदूळ, पोहे, रवा, साखर सगळं. आणि नंतर मला इथे बेडशीट बघायचं होतं, दोघांसाठीही, आदर्शसाठी आणि समितासाठी सिंगल बेडचं. तेच मी पाहत होते कलर वगैरे कसा आहे ते. ते घेतलं. आता कुठलं घेतलं आहे तुम्हाला घरी गेल्यावर मी दाखवेलच. मला त्यानंतर ना पायपुसणंसुद्धा घ्यायची होती. तर खूप छान वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. लॉंग बघा किचनच्या इथं असतात ना लॉंग अशा पायपुसण्या, त्याच मी बघत होते, पण मला काही चॉईस नाही पडली. मी मात्र मग दुसऱ्या घेतल्या. आणि इथं स्पून वगैरे पण मला पाहिजे होते, कारण की इतके स्पून घरी आहेत तरीसुद्धा ना मला ते कमीच पडतात. मग ते मी पाहत होते. आता कुठले घेतले काय घेतले तुम्हाला मी सगळं घरी गेल्यावर शेअर करेलच. आता ही कढई ना मला फार आवडली होती, एकदम छोटूशी आणि 500 रुपयाला होती. पण ऑलरेडीच ना माझ्याकडे 4 ते 5 कढया आहेत. म्हटलं कशाला उगाच, म्हणून मी पाहून तर ठेवून घेतली. ही काचेचे टिफिन पण इथं खूप छान होते.
पण आता स्कूलला जाणारे आमचे सगळे बंद झालेत, म्हणजे समिधाही आणि आदर्श. डीमार्टला गेलं ना तर बरंचसं काय बघू आणि काय नाही असं होतंच. फायनली सगळं सामान घेतलं आणि बिल काउंटरवर आलो. आता माझं बाळ ना आदर्श हा मला बऱ्याचशा कामामध्ये मदत करतो बरं का, घरातल्याही आणि बाहेरच्याही. तर शनिवार असल्यामुळं ना आज बरीचशी गर्दीही होती डीमार्टला. त्यानंतर घरी आलो. डीमार्टवरून आले, थोड्या वेळ बसले, एडिटिंग केलं आणि आता दिवाबत्ती वगैरे सगळं झाले. म्हटलं चला स्वयंपाकाला लागावं. तर आज आहोंचा उपवास आहे, शनिवार. त्याच्यामुळे जेवणामध्ये मस्त असा आमरस करणार आहे. हे ना आमच्या शेतातले, म्हणजे सासरचे जे शेतातले ना आंबे, मस्त असे केशर, खूप छान लागतात खायला. तुम्हाला मी मगाशीच दाखवले व्हिडिओमध्ये. तर आज आमरस करणार आहे, चपाती करणार आहे आणि मटकीची सुक्की भाजी आणि भजी आणि पापड, कुरडई थोडंसं तळणार आहे. तर चला सर्वात अगोदर आमरस करणार आहे. तर आमरस मी कसा करते, पाणी अजिबात घालत नाही, फक्त आंबा पिळून त्याच्यामध्ये ना साखर अगदी एखादा चमचा, जास्तही साखर घालत नाही, तसाच आमरस करते घट्ट. आणि मिक्सरमधून पण अजिबात काढत नाही मी, कारण की मिक्सरमधून काढलं ना आमरस की चव जाते. त्याच्यामुळं फक्त हे आमरस स्वच्छ धुवायचे आंबे आणि पिळून घ्यायचे आणि ह्याचा जो आतला पल्प आहे ना तोच फक्त ना मी असं रवीने किंवा मग चमच्याने फक्त त्याच्या गाठी फोडून घेते आणि अगदी 1 चमचा 2 चमचा साखर घालते. असा आमरस मी करते, केल्यावर तुम्हाला नक्की शेअर करते. तर चला आमरस करून घेऊ. सर्वात अगोदर आंबे स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचा जो रुचक असतो थोडासा तो पिळून घेते आणि बघा बिलबिल करून घेतले. बिलबिल करून घेतल्यानंतर तो एका बाउलमध्ये मी टाकून घेतलं. साल अशा पद्धतीने उलटे करून घेतले आणि हे बघा जे वरचा जो भाग असतो ना आंब्याचा तो काढून घेते आणि नंतर मगच ते बाउलमध्ये टाकून घेते आणि थोडंसं पिळून घेते. आता आंबे बिलबिल केल्यावर काय होतं माहिती आहे का, आतल्या गाठी आहेत ना त्या आतल्या आतच थोड्याशा फुटल्याही जातात, त्याच्यामुळे आंबे मी बिलबिल करून घेते. आता कोणी आमरस करताना काय करतं की डायरेक्ट वरचं साल आज्यात काढतं, पण त्याच्यामुळे काय होतं आमरसच्या गाठी ना आहे तशाच राहतात त्या, आणि मग तो आपण हाताने कितीही जरी पल्प काढला ना तरी त्या गाठी मात्र फुटत नाहीत. म्हणून आंबे मी बिलबिल करूनच घेते, म्हणजे गाठी ह्या ना आंब्याच्या आतल्या आतच थोड्याशा फुटल्या जातात. आता पूर्ण बघा जो कोळीचा पल्प आहे तो सगळा काढून घेतला हातानेच. तर प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे, मी माझी पद्धत मी तुम्हाला सांगते. आता पाणी घालायचं म्हटलं तर आमरसामध्ये पाणी घातलं तर आमरस हा पानसट लागतो आणि पाणी जास्त घातलं तर तो काळपटही पडतो. तर अगदी थोडंसं, म्हणजे एकदम जो आपला कोळीचा पल्प राहिलेला असतो ना तो निघण्यासाठी एकदम थोडंसं पाणी मी घातलेलं आहे बघा, एवढंच. पण म्हणतात ना खाऊन माजावं पण टाकून माजू नये. तर जरी घरचे आंबे असले तरीसुद्धा ना त्या कोळीचा पल्प म्हणा किंवा या बघा सालीचं जे थोडासा ना आतमध्ये पल्प राहिलेला असतो तो तसाच मला टाकून देऊ वाटत नाही. म्हटलं चला थोडंसं पाणी त्याच्यात घालावं, म्हणून अगदी तुम्ही बघतच असाल एवढंच मी पाणी घातलं, जेणेकरून त्याचा जो सालीचा जो पल्प आहे ना तो व्यवस्थित असा निघावा, तेवढंच. तर जास्त पाणी घातलं तर आमरस हा पानसटही लागतो आणि काळपटही पडतो, म्हणून अगदी थोडंसं पाणी मी ह्याच्यात घातलेलं आहे. आणि आता साखर आपली रसामध्ये लवकर विरघळत नाही आणि आपल्याला मिक्सरमधनं हा रस काढायचा नाही आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्यात पिठी साखरेचा वापर केलेला आहे, अगदी 2 चमचेच. कारण की जास्त पाणी घातलंच नाही तर कसं होतं, गोडी आपल्या आंब्याच्या आहे तशीच राहते. पाणी जास्त घातलं तर मग साखरही जास्तच लागते, त्याच्यामुळं पाणीही आपल्याला अगदी थोडं घालायचं आहे आणि मग त्यामुळं ना साखरही आपल्याला कमीच लागते. आणि खरंच खूप छान होतो हा आमरस आणि मिक्सरमधनं काढायची अजिबात गरज नाही. माझ्याकडे हे ना आता केकचं विस्कर आहे ना, यानेच मी बघा असं हलवून घेणार आहे आणि पिठी साखर घातल्यामुळे साखरही आपल्याला लवकर विरघळली जाते. आता जाडी साखर जर घातली तर आपल्याला मिक्सरमधनं तो फिरवावीच लागते, त्याच्यामुळे तसं न करता असंच फक्त आपल्याला हलवून घ्यायचे, म्हणजे झटकेपट आपला आमरसही रेडी झालेला आहे. नक्की घरी रेसिपी ट्राय करा, खरंच खूप छान आणि चवदार होतो. मिक्सरमधनं काढलं की आपल्या आमरसाची ना खरंच चव जाते. आता मी हे फ्रीजमध्ये ठेवून दिलं थंड होण्यासाठी आणि इकडे आता कांदा भाजीची तयारी मी करायला लागलेली आहे. आता कांदा भाजीची सुद्धा मी रेसिपी तुमच्यासोबत जस्ट शेअर करते. म्हणजे ही रेसिपी मी ना माझ्या मैत्रिणीकडून शिकलेली होती. पहिले आम्ही चाकणला राहत होतो त्यावेळेस ना ती खूप छान कांदा भाजी करायची. तर उभा कांदा सुरुवातीला अगोदर मी कट करून घेतला. आता आमच्या शेतातलेच कांदे आहेत बरं का, असे मोठे मोठे. तर मी पातळसर उभा असा कांदा हा चिरून घेणार आहे आणि कांदा पूर्णपणे चिरल्यानंतर जो तिखट असेल तर तुम्ही त्याला धुवून घ्या. आणि आता आमच्या शेतातले कांदे आहेत, खरंच खूप ते तिखट आहेत, म्हणून मी आधी कट केला आणि स्वच्छ असताना पाण्याने धुवून बाऊलमध्ये बघा तो टाकून घेतलेला आहे. आणि कोथिंबीर आता बारीक कट करून घेतलेली आहे.
जे जे तुम्ही कांदा भजीमध्ये घालता ते तुम्ही सगळं या कांद्यावरती घालू शकता. मिरची आणि लसूण ह्याचीसुद्धा बारीक अशी पेस्ट करा आणि ते सगळं घाला. जे जे इन्ग्रेडियंट्स तुम्ही घालता ना ते जिरं असेल किंवा ओवा असेल ते तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. पण इथं कांदा आणि कोथिंबीर मी फक्त घेतलेलं आहे आणि कांद्याला ना मीठ लावून ठेवायचं. तर बघा कांदा भजी खरंच खूप छान होतात बरं का. आणि मीठ लावल्यानंतर याच्यामध्ये ना आपला जो खायचा सोडा आहे ना तो पिठात न टाकता या कांद्यावरतीच थोडासा टाकायचा, म्हणजे कांद्याला पूर्ण असं लावून घ्यायचा. तर त्यामुळं काय होतं, कांदा भजी ना आपले खरंच छान होतात आणि मस्त म्हणजे कुरकुरीत लागतात. तर मी ना मीठ आणि सोडा अशा पद्धतीने कांद्यालाच लावून घेते. पिठात मात्र मग मी ना काहीच टाकत नाही. मीठ पण नाही आणि सोडा पण नाही. त्यामुळं कांद्याला व्यवस्थित मीठ आणि सोडा जर लागला आणि तसंच ते भिजत ठेवायचं 10 मिनटं तरी. आणि 10 मिनटानंतर मग आपले जे काही असेल ना पीठ आणि मिरची, लसूण आणि ओवा हे नंतर टाकायचं. तर आधी अशा पद्धतीने मी हे सगळं बघा व्यवस्थित असं लावून घेते. खरंच तुम्ही हे सुद्धा नक्की ट्राय करा. कांदा भजी खरंच खूप छान होतात. तर ही ट्रिकसुद्धा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. आता व्यवस्थित मीठ आणि सोडा लावून चोळून ठेवले. कोथिंबीर पण ह्याच्यातच टाकलेली होती मी. ते बाजूला ठेवते आणि आता पुढं मला करायची होती मटकीची भाजी, चपाती आणि थोडंसं तळणही तळायचं होतं, म्हणजे चिप्स वगैरे असेच पापड. आता हे लावून घेतल्यानंतर इकडं मी आता चपात्या करायला लागलेले होते. एक करता करता टाईम होतोच. आज आहोंचा उपवास होता म्हणून म्हटलं चला वेगळं काहीतरी करावं. आणि मुलांनाही ना रस चपाती फार आवडते. हा एकच सीझन असतो आपल्याला करायला आणि एवढं गरम होत होतं चपाती करताना, अरे बापरे! फॅन लावावा तर गॅस विझत होता. मग खिडकी उघडली किचनची आणि मग पटपट भरभर आधी म्हटलं सगळ्या चपात्या करून घ्यावा. आता तुम्हाला ना मी भजी तळलेले, पापड तळलेले हे काय शूट केलेलं पुढं दाखवत नाही आहे. जस्ट फक्त मी जे तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचे तेच मी फक्त तुम्हाला सांगितलेलं आहे. तर माझे हे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात नक्कीच मला कमेंट करून सांगा. आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा, जेणेकरून माझे सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन ना तुमच्यापर्यंत पोहोचेल. तसंच ना मी आपल्या चॅनलवर मिनी ब्लॉगसुद्धा शेअर करते छोटेसे, ते सुद्धा कसे वाटतात ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. आता इथं ना मी चपात्या सगळ्या आधी करून घेते आणि आता मी मोठ्या चपात्या करणार आहे. मला फार गरम होत होतं आणि पाऊस पडल्यापासून ना जास्तच गरम व्हायला लागलेलं आहे आणि आज ना दिवसभर इकडे कामच माझी होत होती. त्यामुळे मग थोडंसं ना संध्याकाळीसुद्धा ना वाटते की असं कधी स्वयंपाक होईल आणि बाहेर हवेला असं बसता येईल. तर रोज मी स्वयंपाक केलं की खाली राऊंड मारून येते, जरा हवेशीर बरं वाटतं त्याच्यामुळे. सकाळीसुद्धा मी वॉकिंगला जातेच आणि खरंच आपल्या लाईफमध्ये एक्सरसाइजचा एक भाग आपण ठेवलाच पाहिजे. वेट आपलं वजन असो किंवा नसो, पण एक्सरसाइज केल्यानंतर आपलं शरीर ना खरंच खूप स्ट्रॉंग होतं आणि एनर्जेटिक होतं, म्हणजे मला अनुभव आहे. तर इथं सगळ्या चपात्या आता करून घेते आणि डायरेक्ट आता सगळा स्वयंपाक झाला ना मगच तुमच्यासोबत मी ते शेअर करते. आता डीमार्टमधून ना मी काय काय आणलं हे सगळं ना तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल, कारण की ऑलरेडी हा व्हिडिओ आपला खूप लाँग झालेला आहे आणि लाँग व्हिडिओ जर झाला तर तुम्हालाच बघायला कंटाळा येतो. त्याच्यामुळं मी ना नेक्स्ट पार्ट बघायला विसरू नका. डीमार्टमधून मी काय काय वस्तू घेतल्यात ना हे तुम्हाला मी नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. तर फायनली सगळा स्वयंपाक करून झाला बघा. रस, चपाती, मटकीची सुकी भाजी, चिप्स तळले आणि कांदा भजीसुद्धा मी करून घेतले. अशा पद्धतीने सगळा स्वयंपाक हा डायनिंगवर आणून ठेवला आणि आम्ही आता मस्तपैकी जेवण करतो.